मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्ट ताज ग्रुप तसेच हडर्सफील्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता। येत्या 2020 पर्यंत डॉक्टर रफिक झकेरिया कॅम्पचं विद्यापीठात रूपांतर होईल असा आशावाद मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा फातेमा रफिक झकेरिया यांनी व्यक्त केला। मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्ट, ताज ग्रुप आणि हडर्सफील्ड विद्यापीठ इंग्लंड यांच्या संयुक्त विद्यमाने BA आणि कलिनरी आर्ट विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ शनिवारी ताज हॉटेलमधील विवांत हॉलमध्ये पार पडला। फातेमा झकेरिया यांच्या हस्ते समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं। यावर्षी 74 BA हॉटेल मॅनेजमेंट आणि 37 BA कलिनरीच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान करण्यात आली। यात 6 विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंट आणि कलिनरियन आर्ट्समध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमासाठी ताज ग्रुपचे HR विभागाचे VP रमणामूर्ती यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। तसंच इंग्लंडच्या हडर्सफील्ड विद्यापीठातील व्यवसाय विभागाचे प्रमुख प्राध्यापक हीथ कॉटन, प्राध्यापक कोलिन बॅम्फर्ड, डॉक्टर रेडेन कॅमरोल यांची विशेष उपस्थिती होती। In recent years we've won many awards including Times Higher Education University of the Year in 2013 and the year before that Entrepreneurial University of the Year. As Dean of the Business School, I'm proud that we received the Queen's Award for Enterprise for International Trade.